लाडक्या बहिणी याच्यासाठी खूप मोठी खुशखबर. राज्याचे मुख्यमंत्री यांची लाडक्या बहिणीला डबल भेट. लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे. 28 फेब्रुवारी सर्वात पात्र असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आमचे हे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला या 9 जिल्ह्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. आम्ही सुरुवात केलेल्या या योजनेमध्ये एकही पात्र महिला वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने आमच्या सर्व माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होणार आहेत. काही महिलांना आज पैसे येतील तर काही महिलांना उद्या तर काही महिलांना परवा पैसे येतील. त्यामुळे कुठल्याही पात्र असलेल्या महिलांनी या ठिकाणी काळजी करू नये. सर्वच महिलांना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होण्याची प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे. कारण आता पैशाची टेन्शन नाही, कारण की लाडकी बहीण योजनेसाठी 3,500 कोटीच्या चेक वरती सही झाली आहे. आता पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे. या योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र सुरुवातीला या जिल्ह्यातील 9 जिल्ह्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि मग राहिलेल्या जिल्ह्यातील महिलांना देखील लगेच लाभ दिला जाईल. या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जास्त असल्याने आणि या योजनेचे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात, त्यामुळे सर्वच महिलांना या खात्यात एकाच वेळा लाभ देणे शक्य होत नाही. तसे केलं तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पैसे महिलांच्या खात्यात जाण्यासाठी अडथळा हा निर्माण होतो आणि या प्रोसेसमध्ये अधिक वेळ जाऊ शकतो. ज्यामुळे या ठिकाणी हे पैसे 3 ते 4 दिवसात वाटप केले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातात आणि म्हणून आज या 9 जिल्ह्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात आणि म्हणून आज या 9 जिल्ह्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. आणि जर तुम्ही या 9 जिल्ह्यामध्ये असाल तर देखील खात्यात आज पैसे जमा होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राहिलेल्या जिल्ह्याचे पैसे देखील येतील. आता हे 9 जिल्हे कोणते आहेत, ज्या महिलांच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेणार आहोत. या योजनेत अपात्र असलेल्या महिलांना वगळण्याचे काम सुरूच आहे, पण ज्या महिला या योजनेचे पात्र आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप करणे देखील सुरू झाले आहे. तर कारण हा त्यासाठी 3,500 कोटी रुपयाच्या चेक वरती सही देखील झाली आहे. सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून जे छोटे लहान जिल्हे आहेत त्यामध्ये महिलांचा समावेश आधी करण्यात आलेला आहे. लहान जिल्हे आहेत त्यामधल्या महिलांना खात्यावरती आधी पैसे जमा होते आणि मोठे जिल्हे आहेत त्यांना आज या ठिकाणी वगळण्यात आले आहे, परंतु त्यांच्या ऐवजी काही लहान जिल्हे आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आणि जे लहान जिल्हे आहेत त्यामध्ये लाभार्थी महिलांना देखील परवा या ठिकाणी पैसे हे मिळून जातील. बँका चालू असो की बँकांना सुट्टी असो, पण पैसे 1 ते 2 दिवसात 100% बँकेत जमा होणार आहेत. कारण की या ठिकाणी शासनाने 3,500 कोटीच्या चेक वरती सही करण्यात आलेले आहे आणि पैसे तातडीने तुमच्या बँक खात्यावर जमा केले जात आहेत. पैसे जमा करण्यासाठी बँकेचा कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. आजपासून फेब्रुवारीचा जो काही 8वा हप्ता आहे 21 रुपये महिन्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहेत आणि उद्या व परवा पैसे जमा होण्याची जी काही प्रोसेस असते ती तशी सुरू राहणार आहे. कारण की सर्वच महिलांना खात्यावरती जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत पैसे जमा होण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू असणार आहे. या ठिकाणी आज कोणत्या 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे या 9 जिल्ह्याची यादी सुद्धा आली आहे आणि सोबत आपण हे सुद्धा जाणून घेत आहोत. आता बघा, एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी लाडकी बहीण योजनेवर आजच अत्यंत स्पष्ट अशा प्रकारे आदेश प्रशासनाला दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो काही हप्ता आहे तो तात्काळ बहिणीच्या खात्यात जमा व्हावा. आम्ही यासाठी 3,500 कोटी रुपयाची तरतूद देखील केलेली आहे. चेक वरती सही झालेली आहे. पैशाची काही अडचण नाही आहे. म्हणून आता आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहे ते फक्त कागदावरती राहणार नाही तर डायरेक्ट तुम्हाला चेक वरती सही झाल्यामुळे आम्ही लाडकी बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लगेच जमा करण्याची सुरुवात केली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसात मध्ये सर्वात पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ती फेब्रुवारी महिन्याचा जो की 8वा हप्ता आहे तो जमा होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की जिल्ह्याबद्दल, कारण की बरेचसे जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. काही लहान जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, ते 9 जिल्हे कोणते आहेत ज्यामधल्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर आज पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर माझी माता भगिनींना एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ फक्त पाहू नका तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा.
करा, कारण की तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप मोठे प्रोत्साहन मिळत असते आणि असे चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे या व्हिडिओला लाईक नक्की करा. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता यादी आहे 9 जिल्ह्याची, हे प्रशासनाकडून या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली आहे. ती यादी एकदा बघून घेऊ. तर बघा, बँकेच्या बाबतीत देखील स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पोस्ट बँक मध्ये तर पैसे येणारच आहेत, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील खाते असणाऱ्या महिलांना पैसे येणारच आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा या सर्वच बँकांमध्ये पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेवढ्या पण नॅशनल बँक आहेत तेवढ्या सर्व बँकेमध्ये लाडकी बहीण योजना जो काही हप्ता आहे तो जमा होणार आहे आणि आज, उद्या आणि परवा देखील या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे बँक खात्याबाबत महिलांनी कोणत्या प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत. फक्त काही ठराविकच बँका आहेत, जसे की जिल्हा सहकारी बँक, तसेच अर्बन बँक, अशा काही बँका आहेत ज्यामध्ये खाते असणाऱ्या महिलांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बँकांचा तर काही फारसा प्रॉब्लेम येणार नाही आहे. सर्वच बँकेमध्ये आठवा हप्ता हा जमा होणार आहे. पण सर्वच महत्त्वाचे म्हणजे या 9 जिल्ह्याची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा, सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर या विभागातले 2 जिल्हे निवडले गेले आहेत. त्याच्यात पहिला जिल्हा लहान आहे आणि तो म्हणजे हिंगोली जिल्हा. यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा सुद्धा लहान आहे म्हणून या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यानंतर अमरावती विभागात अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा या 2 लहान जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो कोकण विभाग, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगड जिल्हा. आतापर्यंत आपण या 3 विभागातील दोन जिल्हे पाहिले. आता उर्वरित जे काही 3 विभाग आहेत, नाशिक, नागपूर आणि पुणे, तर त्यामध्ये फक्त एक जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर बघा, नागपूर विभाग मध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक विभागात जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्हा. या 9 लहान जिल्ह्यामध्ये बहिणींना आज पैसे येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.